पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुण्याचा दौरा रद्द झाल्यानंतर आता पुणे मेट्रोचं उद्घाटन कसं करायचं याबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये विचार सुरू आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गणेश कला क्रीडा रंगमंचमध्ये उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्याचे प्रयत्न चालू आहेत। आज मेट्रोच्या ज्या मार्गिकेचं उद्घाटन होणार होतं ती मार्गिका लोकांसाठी आजच खुली करावी लागेल। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। मंदार गोंजारी आपल्यासोबत आहे। मंदार, दौरा जरी रद्द झालेला असला तरी मात्र पुणेकरांच्या मेट्रोला हिरवा कंदील मिळणार का? खरं तर पुण्यातील ही मेट्रोची मार्गिका सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट ही काही दिवसांपासूनच बांधून पूर्ण आहे। गणेशोत्सवामध्येच लोकांना मेट्रोची ही मार्गिका प्रवासासाठी उपलब्ध होईल अशी शक्यता होती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्घाटनाची तारीख 26 सप्टेंबर मिळाली, त्यामुळे 26 सप्टेंबरला ही मार्गिका खुली करायचं ठरलं। मात्र आता पावसामुळे मोदींचं येणं रद्द झालेलं आहे। मात्र ही मार्गिका खुली करावी लागेल, कारण खूप मोठा प्रवाशांचा जो ओघ आहे तो स्वारगेटच्या दिशेने असतो, आपण सगळे जाणतो। त्यामुळे आता दौरा रद्द झाल्यानंतर गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर नेते उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने या मेट्रोच्या मार्गिकेचं उद्घाटन करू शकतात का या दृष्टीने चाचपणी सुरू आहे। कारण मी जसं म्हटलं की ही मार्गिका आजच खुली करावी लागेल आणि पुढच्या काही दिवसांमध्ये देखील पुण्यामध्ये अशाच स्वरूपाची पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे मोदी ऑनलाईन उद्घाटन करून ही मार्गिका खुली करतील का या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत। दीपक, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।